आज मी बनवले आंब्याचे रायते। 10 ते 15 छोटे पिकलेले आंबे पाण्यात चांगले धुवून घेतले। सर्व आंबे मी कुकरमध्ये घेतले। आंबे बुडतील इथपर्यंत पाणी घातलं। आंबे चांगले पिकलेले आहेत, त्यामुळे पूर्ण शिटी करायची गरज नसते। शिटी व्हायला आली की गॅस बंद करायचा। पिकलेले आंबे ओव्हर कुक केले तर ते कुकरमध्येच फुटतात आणि आंब्याचा जो एरोमा असतो तो निघून जातो। कुकरची पूर्ण वाफ गेली की कुकर ओपन करायचा। आंब्यावर दाब दिला की लगेच लक्षात येईल की आंबे चांगले शिजलेत। स्ट्रेनर पळीच्या सहाय्याने आंबे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे। आंबे थंड झाले की असे सोलून घ्यायचे। आंब्याच्या सालीचा गर चमच्याच्या सहाय्याने काढून घ्यायचा। मी छोटे 15 आंबे घेतले होते, तर त्यासाठी मी मसाला सांगते। 15 संकेश्वरी मिरच्या आणि 2 चमचे धणे धुवून पाणी निथळून ठेवायचे। संकेश्वरी मिरची पाण्यात भिजत घातल्याने पाणी त्याचा कलर ओढून घेते। जर तुम्ही ते पाणी वापरत असाल तर भिजत ठेवले तरी चालेल। संकेश्वरी मिरची नसेल तर 4 चमचे लाल तिखट आणि 1 चमचा काश्मीरी लाल तिखट घ्यायचं। सर्व जिन्नस परत सांगते। लाल मिरची, धणे, 10 ते 12 लसूणच्या पाकळ्या, कढीपत्ता, चिमूटभर हिंग, मीठ आणि 1 वाटी गूळ। डायबेटिक लोकांसाठी गूळ घालायचे नाही। मिरची, धणे, लसूण आणि हळद याची बारीक पेस्ट बनवून घ्यायची। पॅनमध्ये 2 चमचे तेल गरम झाल्यावर जिरं आणि राई तडतडल्यावर कढीपत्ता टाकायचा आणि 7-8 लसणीच्या पाकळ्या ठेचून टाकायच्या। लसूण ब्राउनिश होत आली की त्यामध्ये हिंग टाकायचं आणि नंतर वाटण टाकायचं। वाटण 3 ते 4 मिनटं परतून घ्यायचे। वाटण परतून झाले की 1 पेला गरम पाणी टाकायचे। नंतर 1 वाटी किसलेला गूळ टाकायचा। गूळ वितळेपर्यंत हे मिश्रण शिजू द्यायचं। गूळ वितळलं की 2 पेले गरम पाणी आणि मीठ घालून चांगली उकळी आणायची। पाण्याचे प्रमाण तुमच्या रिक्वायरमेंटप्रमाणे कमी जास्त करू शकता। मिश्रणाला कड आलं की सोललेले आंबे आणि सालीचा पल्प टाकायचा। गॅस मिडियम करायचा आणि रायते 10 मिनटं गॅसवरच मुरू द्यायचं। हे रायते 3 ते 4 दिवस आरामात टिकते। धन्यवाद।